प्रियांनो, मी येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो। हे ठिकाण खूपच सुंदर आहे ना। समुद्र आणि हे पाणी सगळं एकत्र मिसळल्यासारखं उंच इमारतीवरून मी तुमच्याशी बोलतो आहे। श्रीलंकेतील कोलंबो शहरात आम्ही थांबलो आहे। त्या ठिकाणच्या इमारतीच्या गच्चीवरून बोलतो आहे। इथून पाहिलं की सगळीकडे सुंदर दिसत आहे। ही ठिकाण देवाची निर्मिती आहे। किती सुंदर आहे ना। बर, प्रभूने मला कोणतं वचन दिलं आहे? स्तोत्र संहिता 41 वचन 11। माझा वैरी माझ्या विरुद्ध जयोत्सव करीत नाही, यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो। दावीद नावाचा एक भक्त सांगतो की माझा शत्रू माझ्यावर विजय मिळवत नाही, म्हणून मला माहित आहे की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो। आपल्याला खूप शत्रू आहेत। सैतान हा खरा शत्रू आहे। तोच माणसांना आपले शत्रू बनवून आपल्या विरुद्ध काम करतो। दावीद या देवाच्या माणसालाही खूप शत्रू होते। बोलियत राक्षस उठून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याचे रक्षण केले। सौल राजा उठून सैन्य घेऊन त्याचा शोध घेत त्याला मारण्याचा प्रयत्न केला। शत्रुत्वामुळे त्याच्या स्वतःच्या जाव्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्याचे रक्षण केले। स्वतःचा मुलगा अबशालोम उठून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, प्रभूने रक्षण केले। युद्धांमध्ये अनेक शत्रू उठले, राक्षसही उठले, पण परमेश्वराने त्याचे रक्षण केले। माझे शत्रू अनेक प्रकारांनी उठले, पण मला हरवू शकले नाही, कारण परमेश्वराने माझे रक्षण केले। म्हणूनच तो म्हणतो की मला माहित आहे की प्रभू माझ्यावर प्रेम करतो। तुमच्या आयुष्यातही मागे वळून पहा। कितीतरी शत्रू, माणसे, कामाच्या ठिकाणी, राहण्याच्या ठिकाणी, सेवेतही तुम्हाला नष्ट करायचे ठरवले, तुम्हाला अडवायचे ठरवले, पण कोणी जिंकू शकले नाही। तुम्ही जिंकून जिवंत आहात। माझ्या सेवेच्या मार्गावर मी काही शत्रूंना सामोरे गेलो आहे। माणसे, सैतानाचे कृत्य, वाईट लोक, दहशतवादी संघटना, काही अधिकाऱ्यांनी शत्रू बनून मला विरोध केला, मला अडवायचं, नष्ट करायचं ठरवलं, परंतु परमेश्वराने कुणालाही माझ्यावर जिंकू दिलं नाही, विजय दिलं, मार्गदर्शन केले। म्हणून मला माहित आहे की तो माझ्यावर खूप प्रेम करतो। असा विचार करून प्रभूच्या स्तुती करा, तुमच्या मनात आनंद येईल। कितीही शत्रू उभे राहिले तरी मला जिंकता येणार नाही असा विश्वास तुमच्या मनात येईल। असं तुम्ही स्तुती करता का? शत्रू मला जिंकू नये म्हणून परमेश्वराने मला जपल्यामुळे। प्रभू, मला माहित आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता। माझं अजूनही रक्षण करा। येशूच्या नावाने आमेन, आमेन।